नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत ज्ञानवर्धक आणि महत्त्वपूर्ण आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, एका राजाचे 3 प्रश्न. पहिला प्रश्न, सर्वात मोठी दलदल कुठे आहे? दुसरा प्रश्न, सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तिसरा प्रश्न, सर्वात सुंदर स्त्री कोण आहे? मित्रांनो, एक अतिशय हुशार राजा एका नगरावर राज्य करत होता, ज्याचा एक मंत्री लोभी आणि धैर्यहीन होता. तेव्हा राजाने आपल्या मंत्र्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी 3 प्रश्न विचारले. मंत्री, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे की आपल्या राज्यातील सर्वात मोठी दलदल कुठे आहे? दुसरा प्रश्न विचारला की सर्वात सुंदर स्त्री कोण आहे? आणि तिसरा प्रश्न विचारला की सर्वात मोठा शत्रू कोण आहे? या 3 प्रश्नांची उत्तरं महिन्याभरात हवी आहेत. या प्रश्नांची उत्तरं महिन्याभरात न दिलास तुला मंत्रिपदावरून हटवण्यात येईल. आता राजाचे म्हणणे ऐकून मंत्री निघाला आणि राज्यातील सर्व तलाव, नदी, नाले यांची खोली मोजून सर्वात मोठी दलदल कुठे आहे हे शोधू लागला. अशातच 1 महिना निघून जात होता, पण त्याला कुठेही सर्वात मोठी आणि खोल दलदल सापडली नाही. एके दिवशी भटकत तो जंगलात पोहोचला. तहानही खूप लागली होती, त्यामुळे पाण्याचा शोध घेत असताना तो एक मेंढपाळ्यापर्यंत पोहोचला. त्याला वाटलं की याच्याकडे पाणी असावे. असा विचार करून त्याने मेंढपाळ्याकडे पाणी मागितले. मेंढपाळ्याने मंत्र्याला विचारले, तू कोण आहे आणि तू इतकी काळजीत का दिसत आहे? मेंढपाळ्याने विचारले असता मंत्र्याने आपली संपूर्ण कहाणी सांगितली. मेंढपाळणारा म्हणाला, काळजी करू नका, तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहे. मित्रांनो, मेंढपाळाचे म्हणणे ऐकून मंत्र्याला थोडेसे हायसे वाटले. मेंढपाळा म्हणाला, मंत्रीजी, तुम्ही लवकरच राजा होणार आहात आणि हे तुम्हाला माहीत आहे का? कारण माझ्याकडे पारसमणी आहे. त्या पारसमणीच्या मदतीने तू खूप धनवान होशील आणि त्या धनाने तू राजाच्या सैनिकांना लोभ देऊन तुझ्या बाजूला करून घे. मग राजाला मारून सिंहासन तुझे होऊन जाईल. मित्रांनो, मेंढपाळाचे हे शब्द ऐकून मंत्र्याला लोभ आला. मंत्री म्हणू लागला, भाऊ, आधी मला पाणी प्यायला दे, मी तहानेने मरतोय. मेंढपाळा म्हणाला, मंत्रीजी, माझ्याकडे पाणी नाही, पण दूध आहे. हे पिऊन तू तुझा जीव वाचवू शकतो. मित्रांनो, आता मंत्र्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मंत्री म्हणाला, लवकरात लवकर दूध दे. मेंढपाळा म्हणाला, मंत्री, माझ्याकडे फक्त एकच भांड आहे, मी त्यात दूध धुवेल. प्रथम मी दूध पिईन आणि जे काही शिल्लक राहील ते तू पिशील. हे ऐकताच मंत्र्याच्या रक्ताचा उफाळा आला आणि तो म्हणू लागला, अरे दुष्ट माणसा, मला तुझं खोटं दूध प्यायचं नाही. संतप्त होऊन मंत्री तेथून निघून गेला. मग थोडं पुढे गेल्यावर त्याने विचार केला की ठीक आहे, काही हरकत नाही, तरीही इथं कोण पाहत आहे? एवढं मोठं राज्य हातातून निसटून जाईल अशी संधी रोज कुठे येते? असा विचार करून मंत्री परत आला आणि म्हणाला, अरे भाऊ, आण ते तुझं उष्ट दूध आण, पण मी तुझं उष्ट दूध प्यालो हे कोणालाही सांगू नको. मित्रांनो, मेंढपाळा म्हणाला, मंत्री, मला वाटतं तू माझं पूर्ण ऐकलं नाही. मला असं म्हणायचं होतं, माझ्याकडे माझ्या मेंढ्यांचं रक्षण करणारा कुत्रा आहे. त्याचीही भूक मला भागवायची आहे, म्हणून मी आधी दूध पिणार, मग माझा कुत्रा पिईल, त्यानंतर उरलेलं दूध तू पी. असं ऐकून मंत्री चांगलाच संतापला. शिवीगाळ करू लागला, अरे दुष्ट मेंढपाळा, तू मला कुत्र्याचं उष्ट दूध पाजण्याचा प्रयत्न करत आहे, मला तुझे दूध प्यायचे नाही. असं म्हणत मंत्री पुढे निघून गेला. काही अंतरावर गेल्यावर मंत्र्याला वाटलं की मी राजा होण्याची अशी संधी का वाया घालवत आहे? कुत्र्याचं उष्ट पण काही उष्ट असतं का? असा विचार करून मंत्री परत आला आणि म्हणाला, चल भाऊ, मला तुझी अट मान्य आहे. मंत्री दूध पिण्यास राजे झाल्याचं पाहून मेंढपाळा म्हणाला, मंत्री, तू माझं पूर्ण ऐकलं नाही. मी म्हणालो होतो की आधी दूध मी पिन, त्यानंतर माझा कुत्रा पिल आणि उरलेल्या दुधात मेंढ्याचा मावळा मिळून ते तू पिशील. मित्रांनो, यावेळी मंत्र्याचा संतापाला पारावर उरला नाही. मंत्री दात घासत तिथून निघून गेला. मग लोभाने त्याला थांबवलं. एका छोट्याशा गोष्टीवरून राज्य का हरून बसायचं? इथं कोण बघतंय? राजा होतात या मेंढपाळ्याला मारून बदला घेईल, मग हे रहस्य कधीच उलगडणार नाही. मित्रांनो, यावर विचार करून मंत्री परत आला आणि तो मेंढपाळ्याला म्हणाला, चल भाऊ, मला तुझी ही अटही मान्य आहे. आता विलंब न करता मेंढपाळ्याने दूध धुवून आधी स्वतः प्यायला, मग त्याने ते कुत्र्याला प्यायला दिलं आणि त्यानंतर दुधामध्ये मेंढ्यांचा माळा मिसळून ते मंत्रीला दिलं. आता मंत्र्याने भांडं घेतलं आणि दूध प्यायला तोंडाकडे सरकवलं. मेंढपाळ्याने ताबडतोब हाताने भांड्याला मारलं आणि दूध सांडलं. मंत्री म्हणाला, का भाऊ, आता काय राहिलं? मेंढपाळा म्हणाला, महाराज, माझ्या दुष्टतेची क्षमा करा. मी फक्त तुमच्या प्रश्नांचं उत्तर देत होतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, सर्वात मोठी दलदल म्हणजे लोभ. या लोभामुळे तू असे घृणास्पद आणि निंदनीय कृत्य करण्यास तयार झालास. तुला राज्य मिळवण्याचा लोभ होता, म्हणूनच तू राजाला मारायला तयार झाला. म्हणून तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर
की तू राजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ही माया सर्वात सुंदर स्त्री आहे ज्यावर प्रत्येक व्यक्ती रिझून जातो. हे प्राप्त करण्यासाठी माणूस चांगल्या वाईटचा विचारही विसरून जातो. पारसमणीच्या बाबतीत जर माझ्याकडे पारसमणी असता तर मी स्वतः राजा झालो नसतो का? जंगलात मेंढ्या का चारल्या असत्या? त्या मेंढपाळाचे बोलणे ऐकून मंत्र्याला समाधान झालं. त्याने येऊन राजाचे सर्व प्रश्नांची उत्तरे दिले. मित्रांनो, हा व्हिडिओ मी तेच थांबवतो आणि जाण्याआधी मी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.